समाज को कुछ वापस देने के इरादे से वंचित बहुजन अघाड़ी द्वारा जन संवाद यात्रा का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन अघाड़ी नांदेड़ के फारूक अहमद इन्होंने मीडिया से बात करते हुए कहा। वंचित बहुजन अघाड़ी ने नांदेड़ उत्तर और नांदेड़ दक्षिण में जनसंवाद यात्रा का आयोजन किया है। पिछले 2 वर्षों से नगर निगम में प्रशासक है और कोई भी आम लोगों की समस्याओं को हल करने के लिए तैयार नहीं है। यहाँ तक कि पूर्व नगर सेवक भी इसे नजरअंदाज कर रहे हैं। इसके लिए हम समाज के प्रति अपना उत्तरदायित्व निभाने के लिए आगे आए हैं। इस संवाद यात्रा को आयोजित करने का दृष्टिकोण राजनीतिक नहीं है। चुनाव आते हैं और जाते हैं, लेकिन हम यह पता लगाने के लिए यह संवाद यात्रा आयोजित करने जा रहे हैं। आम लोगों की समस्याओं से कौन निपटेगा? हमने वंचित बहुजन अघाड़ी की ओर से सभी लोगों को अपील भी करते हैं कि यदि आपके कोई प्रश्न है तो कृपया हम तक पहुंचाएं और हम उन्हें हल करने का प्रयास करेंगे। ऐसा भी प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन अघाड़ी नांदेड़ के फारूक अहमद इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा। नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। चलो सर, शॉर्ट मध्ये काय संवाद यात्रेचा उद्देश आहे आणि कधी निघणार आहे आणि काय संकल्पना आहे पूर्ण सांगा। निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु निवडणुकीशिवाय नांदेड शहरामध्ये वस्त्यांमध्ये जनतेमध्ये जाऊन संवाद करण्याचं काम यापूर्वी इतिहासामध्ये कोणत्याही नेत्याने आणि पक्षानं केलेलं नाही आहे। वर्तमान परिस्थितीमध्ये 2 वर्ष झाले, परंतु आपल्या महानगरपालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे। नगरसेवक माजी नगरसेवक झालेत, लोकवस्तीमध्ये नागरी प्रश्नांचे बेहाल झालेले आहेत, परंतु कोणी वाली नाही आहे, कोणी विचारायला येत नाही, कोणी बघायला येत नाही आहे। याच पद्धतीनं देशामध्ये संविधान विरोधी कायदे बनत आहेत, संविधान मूल्यांना तोडवण्याचं काम होतात। वेगवेगळ्या ठिकाणी दंगली आणि मॉब लिंचिंगसारख्या घटना घडत आहेत आणि मागास आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, परंतु कोणी आम्हाला बोलायला तयार नाहीत। ही मानसिकता असताना वंचित बहुजन आघाडीच्या महानगर कमिटीनं उत्तर आणि दक्षिणच्या कमिटीनं एक पुढाकार घेतलेला आहे की नांदेड शहरामध्ये जनसंवाद अभियानाचा एक पहिला प्रयोग आम्ही करत आहोत। या माध्यमातून आम्ही खडकपुऱ्याला गुरुवारी संध्याकाळी उद्घाटनाची सभा घेऊन याचा प्रारंभ करू। शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून खडकपुरा ते हातईपर्यंत पूर्ण पदयात्रा काढण्यात येणार आहे। त्या पदयात्रेमध्ये वस्त्यांमधून लोकांसोबत संवाद होईल, लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याचं आणि गल्ली ते दिल्लीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं काम होईल आणि हातईवर पहिल्या दिवशीची शुक्रवारी संध्याकाळी समारोप होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी हातईपासून मल्ल्या करबला सगळे परिसरातून टायर बोर्डवर समारोप होईल आणि पूर्ण यात्रेचा समारोप असा पहिला प्रयोग या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत। नांदेड शहराच्या जनतेला आमची विनंती आहे की निवडणुका नसताना आपल्याशी संवाद साधण्याचं धाडस वंचित बहुजन आघाडीनं दाखवलेलं आहे। त्यामुळे सगळ्या वस्त्यातून वंचित बहुजन आघाडीच्या या यात्रेचं स्वागत झालं पाहिजे, लोकांनी भेटलं पाहिजे, आपले प्रश्न आणि आपलं संवाद साधलं पाहिजे अशी अपेक्षा मला नांदेडच्या जनतेकडून आहे आणि सगळेजण या परिस्थितीमध्ये साथ देतील आणि वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या नांदेडचा कायदा सुव्यवस्था आणि नांदेडचा विकास घडला पाहिजे या आग्रहासाठी या संवाद यात्रेमध्ये सर्व पक्षातल्या इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी माझं आव्हान आहे की तुमचा पक्ष लोकांची सूत घ्यायला तयार नाही आहे, पण वंचित बहुजन आघाडी जनसामान्यांची सूत घेण्याचं काम करत असेल तर आपणही या जनसंवाद अभियानाला सपोर्ट करावं आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं।